नमस्कार आणि जय हिंद विद्यार्थी मित्र. ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये मी दिनेश नंदुरबारे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. ज्ञानज्योती एज्युकेशन आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील खूप सारे प्रश्न असतात एमपीएससी राज्यसेवा या परीक्षेसंदर्भात त्यांची उत्तरं घेऊन हजर होत असते. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, माझ्यासमोर एक जो प्रश्न प्रामुख्याने येत असतो विद्यार्थ्यांचा, तो असा येत असतो की सर, एमपीएससी किंवा यूपीएससी ह्या परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यासाठीचं राईट एज काय किंवा राईट टाइम काय, है ना, कुठली ती योग्य वेळ आहे की ज्या वेळेमध्ये आपण एमपीएससी किंवा यूपीएससी कडे वळलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधून घेणार आहोत. परिस्थिती काय तुम्हाला आता तेही समजून सांगतो मी. सध्याला माझ्यासमोर जे विद्यार्थी असतात, पर्टिक्युलरली मी ग्रॅज्युएशन नंतरचे विद्यार्थी सांगेल तुम्हाला की बहुतेक विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर जे एमपीएससी यूपीएससी कडे वळतात त्या विद्यार्थ्यांना माहित नसते की त्यांना करिअरमध्ये करायचं काय. ज्यावेळेस त्यांना काही समजत नाही की करिअरमध्ये काय करणं अपेक्षित आहे, त्यावेळेस ते एमपीएससी यूपीएससी करावा असा निर्णय घेतात, एक कोर्स जॉईन करतात आणि मग त्या प्रवासाला लागतात. पण याच्यात होतंय काय की फिक्स निश्चय नसल्यामुळे, डिटर्मिनेशन नसल्यामुळे हे विद्यार्थी वर्षानुवर्ष या एमपीएससी यूपीएससीच्या चक्रामध्ये अटकून जातात. त्याचं कारण एकच आहे की हे दिशाहीन मुलं आहेत आणि हे दिशाहीन मुलं काही पर्याय नसताना एमपीएससी यूपीएससी कडे वळतात. म्हणून वर्षानुवर्ष त्यांचं ते चक्र चालत असते, परीक्षा लवकर पास होत नाही. जर तुमच्यासोबत ही प्रॉब्लेम नको व्हायला अशी तुमची इच्छा असेल तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघावा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल की का म्हणून 12वी नंतर जर आपण एमपीएससी किंवा यूपीएससी ह्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला तर तो आपल्या करिअरसाठी जास्त महत्त्वाचा आणि जास्त फायद्याचा असा निर्णय असेल. ओके, तर चला मग विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न असतो की 12वी नंतरच का. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहिती असेल की 12वी नंतर जे कुठले विद्यार्थी असतात ते आपल्या करिअरची दिशा ठरवत असतात की त्यांना काय करिअर करायला पाहिजे. कोणी मेडिकल फील्डमध्ये जाते, कोणी इंजिनिअरिंग फील्डला जाते, कोणी वकील बनतंय, है ना. तर वेगवेगळ्या प्रकारच्या फील्ड्स ओपन असतात त्या ठिकाणीला. पण नंतर हे सगळं करून त्यांना त्यांच्या फील्डमध्ये इंटरेस्ट येत नाही किंवा पुढे अपॉर्च्युनिटी भेटत नाही, म्हणून मग ते परत एमपीएससी यूपीएससी कडे वळताना दिसतात. आपल्याला हे चित्र दिसत असते. पण जर तुम्ही 12वीलाच ठरवलं की तुम्हाला एक सरकारी अधिकारी बनायचंय, है ना, डीवायएसपी, डीसी अशा महत्वाच्या पदांवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणीला कारभार सांभाळायचा आहे, जर तुमची ही 12वीलाच तुम्ही तयारी करणं सुरू केलं ना, तर तुम्हाला असं दिसेल की यश तुमच्या हातात हे लवकर भेटेल आणि शॉर्ट भेटेल, है ना. म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं आणि ग्रॅज्युएशन नंतर ठरवावं की काय करावं काय नाही, याच्यापेक्षा ग्रॅज्युएशनच्या अगोदरच ठरवलेले खूप सारे फायदे असतात. फायदा नंबर 1, सर्वात मोठा जो फायदा असतो तो म्हणजे काय की आपल्याला राज्यसेवा ह्या परीक्षेची मेंटॅलिटी म्हणजे त्याची जी मानसिकता आहे ती लवकर अवगत होते. जर आपण वयाच्या 17-18व्या वर्षी म्हणजे 12वी नंतर एमपीएससी यूपीएससी अशा कुठल्याही परीक्षेची आपण प्रिपरेशन स्टार्ट केली तर याच्यामध्ये काय होतं ना की ग्रॅज्युएशनच्या अगोदरच आपल्याला ती परीक्षा काय तिची मेंटॅलिटी ठाऊक होऊन जाते, तिचा सिलेबस काय तो सिलेबस आपल्याला ठाऊक होऊन जातो, बरोबर. आता त्या परीक्षेची मेंटॅलिटी म्हणजे तिचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, बरोबर. प्रिलिम्स मध्ये प्रश्न कसे असणार, मेन्स मध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न कसे असणार, या गोष्टींची आपल्याला अगोदरच जाणीव होऊन जाते. त्यानंतर जो सिलेबस नवीन विद्यार्थ्यांना खूप मोठा वाटतो, पण जर तुम्ही 12वी नंतर थोडं थोडं करून त्याला जर तुम्ही लर्न करण्याचा प्रयत्न केला तर तो सिलेबस जास्त मोठा वाटत नाही. इनफॅक्ट त्या सिलेबस बद्दलची भीती जवळपास संपूनच जाते, है ना. म्हणून मग 12वी नंतर जर तुम्ही परीक्षेचा एमपीएससी यूपीएससी या परीक्षेकडे जर तुम्ही विशेष लक्ष देऊन बघणार असणार तर तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होताना दिसेल, तुमच्यातला कॉन्फिडन्स बूस्ट होताना दिसेल तुम्हाला, है ना. का, कारण की परीक्षेची मेंटॅलिटी तुम्हाला लवकर कळतंय आणि तो जो सिलेबस आहे जो बाकी विद्यार्थ्यांना पहाडासारखा आहे तो तुम्हाला पहाडासारखा वाटत नाही, कारण की 3 वर्ष तुम्ही सतत 3-4 वर्ष जे ग्रॅज्युएशनचे तुम्ही सतत त्याची तयारी करत असतात. त्यामुळं ज्यावेळेस ती परीक्षा समोर असते, ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरून परीक्षा देतात त्यावेळेस ते काही आभाळासारखं वाटत नाही. सर्वात पहिला फायदा हा असतो की तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढतो, सिलेबस तुमचा लवकर कव्हर होतो आणि मेंटॅलिटी तुम्हाला कळून येते. दुसरा सर्वात मोठा फायदा काय असतो की पदवीची निवड अभ्यासासोबत सुद्धा तुम्ही करू शकता. अभ्यास म्हणजे परीक्षेचा, एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास म्हणतोय. आता कसं आहे हे बघा, ह्या वर्षापासून जी राज्यसेवा आहे ना ती राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर गेलेली, म्हणजे लेखी परीक्षेच्या स्वरूपात त्याची मेन्स ही परीक्षा असणार आहे. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे 3 सत्र असणार आहेत.
प्रिलिम्स जी असणार आहे तुमची या ठिकाणीला, ही जी प्रिलिम्स असणार आहे ही प्रिलिम्स तुमची ऑब्जेक्टिव्ह टाइप असेल, म्हणजे एक प्रश्न आणि त्याचे 4 ऑप्शन्स असणार आहे. आणि जी मेन्स असणार आहे ह्या वर्षापासून ती तुमची डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. म्हणजे काय की तुम्हाला या ठिकाणीला उत्तर लिखित स्वरूपात लिहायचं आहे. जसं तुम्ही ग्रॅज्युएशनला लिहितात एक्झॅक्टली त्याच पद्धतीने इथं पण उत्तर लिहिण्याची तुम्हाला गरज असणार आहे. म्हणजे ह्या वर्षापासून मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर गेलेली. आता या मेन्स मध्ये आपल्याला जवळपास 9 विषय आहेत. 9 पैकी आपल्याला जे सर्वात महत्त्वाचे विषय असणार आहेत ते असणार आहे ऑप्शनलचे. कुठले? ऑप्शनल. मेन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला एक ऑप्शनल विषय निवडावा लागतो. तो 26 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑप्शनल एमपीएससी मध्ये दिलेले. जर तुम्ही यूपीएससीचा अभ्यास करत असणार तर ते 48-49 विषय आहेत. म्हणण्याचा उद्देश असा, हे सांगण्याचा उद्देश असा की जर तुम्ही ठरवलं 12वी नंतर की हा मला एक IAS IPS किंवा मला DC DYSP ह्या पदांवर जाऊन काम करायचंय ग्रॅज्युएशन नंतर, तर मग तुम्ही 12वी नंतरच त्याची तयारीला लागणार आहे. मग तुम्ही करणार काय, तर तुम्ही जो ऑप्शनल तुम्ही ह्या परीक्षेला घेणार आहात है ना, समजा की तुम्ही इतिहास हा ऑप्शनल निवडण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला इतिहासमध्ये इतिहास हा विषय ऑप्शनल घेऊन ही परीक्षा द्यायची आहे, तर मग तुम्ही काय करणार, 12वी नंतर तुम्ही इतिहास विषयामध्येच पदवी पण घेणार. तुमची डिग्री जी असेल ना ती हिस्ट्री सब्जेक्ट मध्येच तुम्ही कंप्लीट करणार. आता याच्याने फायदा काय होईल की जो ऑप्शनल मध्ये तुम्हाला सिलेबसचा अभ्यास करायचा, ऑप्शनलचा जो अभ्यास करायचा आहे एमपीएससी ला, तोच अभ्यास तुम्हाला डिग्रीला पण असणार आहे. 12वी नंतर जे डिग्रीचे जे 3 वर्ष असतील बीएचे, त्या 3 वर्षामध्ये पण तुम्ही तोच विषय शिकणार आहे जो तुम्हाला एमपीएससी किंवा यूपीएससी ला ऑप्शनल म्हणून घ्यायचा आहे. याच्याने काय होणार आहे की तुमची त्या विषयावरची जी पकड आहे ती अजून मजबूत होणार आहे, त्याची समज वाढणार आहे, त्याची आन्सर रायटिंग चांगली असणार आहे. म्हणजे माझ्यासारखा, फॉर एक्झाम्पल माझ्यासारखा एक विद्यार्थी ज्याने इंजिनिअरिंग करून हिस्ट्री ऑप्शनल घेतला बरोबर, त्याच्या कंपॅरिझन मध्ये एखाद बीएची हिस्ट्रीमध्ये डिग्री घेणारा विद्यार्थी जर माझ्या कंपॅरिझनला उभा राहील तर नक्कीच त्या हिस्ट्री बीए हिस्ट्रीवाल्या विद्यार्थ्याला माझ्यापेक्षा जास्त फायदा होणारच आहे या विषयाचा परीक्षेमध्ये एमपीएससीला. तर मग तोच फायदा तुम्हालाही होऊ शकतो जर तुम्ही 12वी नंतर ठरवलं की तुम्हाला एमपीएससी किंवा यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे किंवा नाही, है ना. हा सर्वात मोठा फायदा असतो. म्हणजे तुम्ही तुमच्या जे अकॅडमिक इयर असतात ग्रॅज्युएशनचे जे 3 वर्ष असतात त्या 3 वर्षातच तुम्ही असे विषय निवडू शकतायत की ज्याच्याने तुमचा एमपीएससी यूपीएससीचा बराचसा सिलेबस तुम्ही कव्हर करू शकतायत, है ना. तुम्हाला असं काही नवीन वाचण्याची गरज नसते त्या ठिकाणीला. हा दुसरा अत्यंत महत्वाचा फायदा आहे, है ना. तर 2 महत्वाचे फायदे काय, पहिलं परीक्षेबद्दलची माहिती तुम्हाला अगोदरच कळून येते आणि दुसरं परीक्षेमध्ये जे कुठले महत्वाचे मुख्य विषय आहेत ऑप्शनल सारखे त्या विषयांची तयारी तुम्ही काय करू शकता, तुमच्या ग्रॅज्युएशनच्या विषयामध्येच करू शकतायत. हे 2 महत्वाचे फायदे आहेत आणि ह्या फायद्यांमुळे तुम्हाला इतर विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझन मध्ये काय भेटणार आहे, नक्कीच फायदा होताना दिसणार आहे तुम्हाला. म्हणून मग मी विद्यार्थ्यांना सांगतो की जर तुम्हाला खरंच राज्यसेवा किंवा यूपीएससी अशा कुठल्या परीक्षे थ्रू सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न असेल तुमचं, तर त्याची तयारी ग्रॅज्युएशन नंतर करण्यापेक्षा 12वी पासूनच केलेलं योग्य असेल, है ना. ती तयारी तुम्ही व्यवस्थित पण करू शकतायत, तिला योग्य वेळ पण देऊ शकतायत तुम्ही आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये सिलेक्शन घेऊन तुम्ही जास्त नोकरी करू शकतायत. बघा मित्रो, ग्रॅज्युएशन नंतर 3-4 वर्ष अभ्यास करायचा आणि नोकरीला लागायचं. म्हणजे उदाहरणार्थ जर मी 22व्या वर्षी इंजिनिअरिंग पास होतोय, 25व्या वर्षी जर मी IAS IPS बनतोय किंवा DC DYSP बनतोय, तर 25 वर्षापासून 58-60 वर्षापर्यंत मला नोकरी असणार आहे. पण तेच जर मी 12वी नंतर करतोय तर अवघ्या 21-22व्या वर्षी माझं सिलेक्शन होऊ शकतंय, है ना. आणि 21-22 पासून ते 58-60 वर्षापर्यंत जर मी नोकरी करेल तर मला नक्कीच 3-4 वर्ष जास्त नोकरी करायला भेटतायत त्या ठिकाणीला, है ना. त्याच्याने माझ्या प्रमोशन वगैरे सगळ्या गोष्टींवर माझ्या करिअरवर एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे. मग जर तुम्ही अगोदरच या गोष्टीची प्लॅनिंग केली तर तुम्हाला ह्या प्लॅनिंगचा फायदा होताना दिसणार आहे लॉंग टर्म मध्ये पण, है ना, शॉर्ट टर्म मध्ये पण आणि लॉंग टर्म मध्ये पण. म्हणून 12वी नंतर जर तुम्ही ह्या गोष्टीवर निर्णय घेऊ शकतायत तर माझं असं मत असेल तुम्ही तो निर्णय घ्यावा आणि एमपीएससी किंवा यूपीएससी ह्या ज्या परीक्षा आहेत याची तयारी 12वी नंतरच सुरू करावी. आता प्रश्न असा असतो की 12वी नंतर ग्रॅज्युएशन करावं की एमपीएससी यूपीएससी करावी, काय करावं नेमकं, है ना. तर दोघं गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करायचं, पण दोघं गोष्टींकडे समांतर लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला या ठिकाणी. का, कारण की ग्रॅज्युएशन मध्ये जे तुम्ही मार्क कमवणार आहेत, है ना, ते पण मार्क तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी कामाचे आहेत, महत्वाचे आहेत. किंवा ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही जे काही कॉलेजमध्ये शिकणार आहेत
ते नॉलेज पण तुम्हाला जो आहे ना भविष्यामध्ये खूप सारं कामाचं आहे. कारण की ग्रॅज्युएशनच्या वर्षामध्ये आपण काय फक्त पुस्तकं नाही वाचत, आपल्याकडे लिडरशिप क्वालिटी येते है ना, स्ट्रेस मॅनेजमेंट, असे वेगवेगळे स्किल्स जनरेट होत असतात. मग आपण कॉलेजकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये, पण आपल्याला थोडी मेहनत वाढवून कॉलेजकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे आणि सायमल्टेनियसली आपल्याला राज्यसेवा किंवा जी तुमची युपीएससीचं जे कुठलं स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी पण वेळ द्यायचा आहे. म्हणून मग थोडं थोडं करून आपल्याला काय करायचं, या ठिकाणीला प्रिपरेशन करायची, कारण की कमीत कमी 3 वर्षाचा काळ असणार आहे प्रिपरेशनला तुम्हाला इथं. बरोबर. पुढे जाण्याच्या पहिले तुमच्या सर्वांसाठी एक महत्वाची नोटीस की ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे यांनी नुकतीच एमपीएससी आणि यूपीएससी या परीक्षेच्या तयारीसाठी निर्माण नावाची एक छान अशी बॅच लॉन्च केलेली आहे. काय असतील या बॅचचे वैशिष्ट्य, तर ते वैशिष्ट्य मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हा सर्वांना सविस्तर पद्धतीने सांगेल. तोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ठीक आहे. तर मग आता समजू की 12वी नंतर अभ्यास करत असताना नेमकं आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करू शकतोय. बरं ठीक आहे, या ठिकाणी मी जी कुठली स्ट्रॅटेजी सांगणार आहे ती माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तयार केलेली स्ट्रॅटेजी. तुमच्याकडे त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन असेल तर यू कॅन गो फॉर इट, काही हरकत नाहीये. पण जनरली जर ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की तुमचा जो बॅलन्स आहे ग्रॅज्युएशनचा आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिपरेशनचा, हा बॅलन्स तुम्हाला मेंटेन करणं सोपं होईल त्या ठिकाणीला. ठीक आहे. तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की जे पहिलं वर्ष असणार आहे तुमचं ग्रॅज्युएशनचं, 12वी नंतरचं पहिलं वर्ष असणार आहे, त्याला आपण म्हणू बेस इयर किंवा फाउंडेशन इयर, है ना. का म्हणून फाउंडेशन इयर? कारण की ह्या अख्ख्या वर्षभरामध्ये आपण परीक्षेचा बेस तयार करणार आहे, फाउंडेशन तयार करणार आहे, है ना. जसं बिल्डिंगचं फाउंडेशन असते तसं. आता बेस किंवा फाउंडेशन तयार करणं म्हणजे काय, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं परीक्षेचं स्वरूप समजणं गरजेचं असते. एमपीएससी असो किंवा युपीएससी असो ह्या वर्षापासून सेम पॅटर्नवर गेलेली आहे. मोर दॅन 80% सिलेबस त्यांचा कसा असणार आहे, कॉमन असणार आहे. त्याच्यामुळे मी काही इथं आता डिफरन्शिएट नाही करत बसत, है ना. पण आपल्याला काय दिसतं की या परीक्षेमध्ये जो आहे ना, जे प्रश्न असतात ते काही एकदम बेसिक अंडरस्टँडिंगवर असतात आणि काही ऍडव्हान्स अंडरस्टँडिंगवर असतात, अशा दोन पद्धतीनं. त्याच्यामुळे आपल्याकडे जे पुस्तकं किंवा रिसोर्सेस असतात ते सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं वाचणं गरजेचं असते. काही पुस्तकं आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग क्रिएट करून देतात, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचा बेस बनवून देतात. त्याच्यानंतर मग आपल्याला काही ऍडव्हान्स पुस्तकं पण वाचायची असतात, जी आपल्याला त्या विषयाबद्दलचं अधिक माहिती देऊन आपल्याला मेन्स सारख्या परीक्षेसाठी काय करतात, प्रिपेअर करत असतात. मग आपण परीक्षेचा अभ्यास करत असताना बेसिक स्टडी आणि ऍडव्हान्स स्टडी अशा दोन हिस्सामध्ये मी बोलत जाईल याच्या पुढे. ठीक आहे. तर मग ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला म्हणजे 12वी नंतरचे जे पहिलं वर्ष असेल त्याला आपण बेस बिल्डअप करण्याचं इयर म्हणून, त्या ठिकाणीला फाउंडेशन इयर म्हणू. मग याच्यात आपल्याला काय काय करणं गरजेचं, तर याच्यामध्ये आपण सर्वात पहिले एमपीएससीचा संपूर्ण सिलेबस समजून घेणं गरजेचं असते. सिलेबस हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे याच्या अगोदर पण मी काही स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हा पॉईंट कॉमन सांगतो की प्रत्येक विद्यार्थ्याला सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे. कारण की दुरून जर बघितलं ना आपण एमपीएससी युपीएससी परीक्षा, तर असं वाटतंय की सूर्याच्या खाली या सूर्यमालेमध्ये जे काही आहे त्या प्रत्येक मुद्द्यावर ते प्रश्न विचारतील, ते काही प्रश्न विचारतील, असा एक भ्रम निर्माण झालेला आहे. तो भ्रम पूर्णपणे खोटा आहे. एमपीएससी किंवा युपीएससी कुठली परीक्षा असो, ही एका स्ट्रिक्ट पॉलिसीवर काम करते. यांचा सिलेबस असतो आणि त्या सिलेबसच्या बाहेर यांचे प्रश्न जात नाही. एखाद दुसरा अपवादात्मक प्रश्न असेल तर त्याला आपण अपवादच ठरवू. अपवाद नियम नसतात, प्रत्येकाने गोष्ट लक्षात ठेवायची, है ना. एक्सेप्शन्स आर नॉट रूल्स. पण आयोगाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात त्याच्यातनं मोर दॅन 95% प्रश्न मी असं म्हणेल की हे एका ब्रॅकेटमध्ये म्हणजे एका सिलेबसमध्ये असतात. मग जर आपल्याला ती ब्रॅकेट किंवा तो सिलेबस माहिती असेल ना, तर आपल्याला अभ्यास करणं सोपं होते, आपण भरकटत नाही. तर ते प्रवासी असतात ना, जहाजाने प्रवास करणारे जुन्या काळातले लोक, ते शुक्र तारेकडे बघून काय करायचे, स्वतःचा प्रवास ठरवायचे, म्हणजे तो दिशादर्शक म्हणून काम करायचा. तसंच एमपीएससी किंवा युपीएससीच्या परीक्षेचा तयारीमध्ये हा जो सिलेबस आहे तुम्हाला तो त्याचप्रमाणे शुक्रतारा किंवा लाईट हाऊस म्हणून दिशा दाखवतो. मग त्याच दिशेने आपल्याला अभ्यास करायचा असतो. अंडरस्टूड. मग सिलेबस तुम्हाला समजून घेणं आणि माहित असणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिलं काम की तुम्हाला कुठली परीक्षा द्यायची आहे हे ठरवून त्याच्या पद्धतीचा सिलेबस समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाकडे सिलेबस नसेल, जे विद्यार्थी आता बघतायत, तर मी इथे एक नंबर लिहितो 7887992834 788-799-2834. या नंबरवर तुम्ही कॉल करा. या नंबरवर कॉल केल्यावर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट
परीक्षेचा ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करताय त्या परीक्षेसाठी सिलेबस, त्या परीक्षेचे PYQs आणि त्या परीक्षे संदर्भित असलेले जे कुठले आपले स्टेट बोर्ड किंवा NCERT चे PDF आहेत हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करून देतील. तर 7887992834 ह्या नंबरवर संपर्क करा आणि मग तुमच्याकडे जर हा डेटा नसेल तर हा डेटा तुम्ही मिळवू शकतायत आणि तुमची तयारीची सुरुवात करू शकतायत इथनं. ठीक आहे. मग एकदाचा तुमचा सिलेबस तुम्हाला कळायला लागला की मग आपल्याला बेसिक पुस्तकं म्हणजे जे मूलभूत पुस्तक आहे ते वाचणं गरजेचं असते. आता बेसिक पुस्तकं म्हणजे काय, तर कधी लक्षात ठेवा आयोगाला लेवल प्लेइंग फील्ड मेंटेन करायची असते. म्हणजे सगळ्यांसाठीची परीक्षा ही समांतर ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. पुण्यात एखाद बसून विद्यार्थी अभ्यास करतोय, तो पुण्यात बसलेल्या विद्यार्थ्याकडे साऱ्या सुविधा आहेत. इंटरनेट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, क्लासेस आहेत, आजूबाजूला मोठे मोठे मार्केट आहेत जिथनं कुठलीही पुस्तकं भेटू शकतायत, गायडन्स आहे. पण महाराष्ट्रातल्या एखाद्या पहाडी इलाक्यातल्या जंगलातल्या एका पाड्यावर एक विद्यार्थी बसून अभ्यास करतोय, त्याच्याकडे या सुविधा नसणार आहे. मग अशी कुठली सुविधा जी दोघांकडे असेल ती म्हणजे शालेय पुस्तके, टेक्स्ट बुक. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की आयोग कधीही टेक्स्ट बुक आधारित प्रश्न पण विचारते आणि ते मेजॉरिटीने विचारते. का? कारण की लेवल प्लेइंग असली पाहिजे. दोघं विद्यार्थी, एखादा पहाडी इलाक्यातला पाड्यावरचा विद्यार्थी आणि मोठ्या शहरातला विद्यार्थी, दोघं विद्यार्थ्यांमध्ये जे कॉम्पिटिशन असेल ते समांतर ठेवण्याचं काम करत असते. मग हे समांतर कॉम्पिटिशन कसं असेल? समांतर सोर्सेस वापरून. आणि त्याच्यासाठी आपल्याला NCERT किंवा स्टेट बोर्ड हे दोन काय असणार आहे? बेसिक सोर्सेस असणार आहे. NCERT आणि स्टेट बोर्ड यांच्या मदतीने आपण काय करणार आहे? आपला बेसिक पूर्ण करणार आहे. वेगवेगळ्या विषयांसाठी आपल्याला आयदर NCERT किंवा स्टेट बोर्ड यांचं काय करावं लागते? सिलेक्शन करावं लागते. या संदर्भात मी बेसिक बुक्स ऑलरेडी एक व्हिडिओ कव्हर केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघून सुद्धा समजू शकताय की कुठल्या वर्गासाठी, कुठल्या विषयासाठी कुठल्या वर्गाची पुस्तकं वापरणं गरजेचं आहे. मराठी आणि इंग्लिश अशा दोघं मीडियम मध्ये हे पुस्तकं अवेलेबल असणार आहेत. पण साधा भाषेत सांगतो की 6वी इयत्ता ते 12वी इयत्तेपर्यंतचे जे पुस्तकं आहेत ते वाचणं गरजेचं असते आपल्याला, है ना. तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स कुठल्या विषयाला कुठलं पुस्तक वापरणं गरजेचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ती लिंक देणार आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधनं ती लिंक शोधून पुस्तकांचं तुम्ही काय करू शकताय? सिलेक्शन करू शकताय. त्यानंतर ह्या पहिल्या वर्षामध्ये चालू घडामोडींची सवय लावणं पण गरजेचं आहे, है ना. चालू घडामोडींची सवय म्हणजे काय? करंट अफेअर्स. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये करंट अफेअरचा एक महत्वाचा असा रोल असतो. बरोबर. मग जर तुम्ही करंट अफेअरकडे दुर्लक्ष करणार आहे म्हणजे तुम्ही मेरिट पासून दूर जात आहेत, ते होणं काही योग्य नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला करंट अफेअरची सवय करावी लागते. कुठनं करणार आहेत करंट अफेअर? तर न्यूजपेपर आहेत, मॅगझिन्स आहेत, गव्हर्नमेंटच्या काही साईट्स आहेत, ह्या महत्वाचे सोर्सेस आहेत. तर तुम्ही जर मराठीतून वाचन करताय तर लोकसत्ता नावाचा न्यूजपेपर असेल, इंग्लिशमधनं वाचतायत तर इंडियन एक्सप्रेस, द हिंदू नावाचे न्यूजपेपर असतील. मॅगझिन जर वाचायची असेल तुम्हाला तर वेगवेगळ्या मॅगझिन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे जे मंथली करंट अफेअरचं कंपायलेशन करून देतात. अशा वेगवेगळ्या सोर्सेसमधून तुम्ही करंट अफेअर वाचू शकताय. पण लक्षात ठेवा या पहिल्या वर्षाचं करंट अफेअर, दुसऱ्या वर्षाचं करंट अफेअर परीक्षेला कामात येणार नाहीये. कधी लक्षात ठेवायचं? परीक्षेच्या 1.5 ते 2 वर्ष अगोदर, म्हणजे समजा 1 जानेवारी 2025 ला माझा पेपर असेल तर त्याच्या 1.5 ते 2 वर्ष अगोदर म्हणजे 2024-2023 या 2 वर्षाचं करंट अफेअर मला परीक्षेला विचारणार आहे. बरोबर. मग त्याच्यामुळं आपल्याला खूप काही जुनं करंट अफेअर नाही वाचायचंय. तर परीक्षा जेव्हा असेल त्याच्या 1.5 ते 2 वर्ष अगोदरचं करंट अफेअर वाचलं तर तुमचे मेजॉरिटी ऑफ द प्रश्न कव्हर होतात. 100% तर नाही पण मेजॉरिटी प्रश्न तुमचे काय होऊन जाणार आहेत? कव्हर होऊन जाणार आहे. पण ह्या करंट अफेअरला वाचण्याची सवय तुम्हाला फर्स्ट इयरला डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर हे करंट अफेअर तुम्हाला परीक्षेला जरी कामात येत नसणार आहे तरी सुद्धा करंट अफेअर वाचण्याची सवय लावणं हे तुमचं टास्क असणार आहे. तर तुमचा सिलेबस समजून घेणं तुमचा टास्क आहे. त्याच्यानंतर NCERT ची पुस्तकं वाचणं हा टास्क आहे आणि करंट अफेअर याची सवय लावणं, वाचण्याची सवय लावणं हा तुमचा टास्क असेल. याला म्हणेन मी फाउंडेशन इयर. तर पहिल्या वर्षाला आपल्याला ही तयारी करणं गरजेचं आहे. रोज 3 ते 4 तास जरी तुम्ही अभ्यास करू शकलात तरी सुद्धा पुष्कळ आहे. रोजचं तुमचं कॉलेज, तुमचे जे कुठले पर्सनल ऍक्टिव्हिटीज असतील, ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जर 3 ते 4 तास तुम्ही डेडिकेटेड टाइम देतायत MPSC किंवा ह्या परीक्षांच्या अभ्यासाला तरी सुद्धा इनफ आहेत. तर मग पहिल्या वर्षाला सुरुवात अशी करायची. आपल्याला स्ट्राईक बॅलन्स मेंटेन करायचा आहे. दिवसातनं संपूर्ण वेळ तुम्ही तुमच्या कॉलेज आणि पर्सनल लाईफला द्यायचा, पण 3 ते 4 तास तुम्ही काय करायचं आहे? फाउंडेशन तयार करायला, MPSC UPSCचं फाउंडेशन तयार करायला तुम्हाला ती वेळ द्यायची. ठीक आहे.
त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. मग फर्स्ट इयरचं फाउंडेशन क्लिअर झालं की मग आपल्याला थोडंसं अजून ऍडव्हान्स स्टडीकडे जावं लागेल. मग मी त्याला म्हणेल कोर सब्जेक्ट्सवर भर देणं. कशावर? कोर सब्जेक्ट्स. प्रिलिम्समध्ये साधारण आपल्याला 7 विषय असतात. हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी, है ना, त्यानंतर इन्व्हायरमेंट, करंट अफेअर, सायन्स अँड टेक, असे 7 विषय असणार त्या ठिकाणी. महत्वाचे प्रमुख 7 विषय आहेत. पण मेन्स मध्ये याच्या पलीकडे पण अजून नवीन विषय वाढतात तुमचे, है ना, इंटरनॅशनल रिलेशन्स, है ना, गव्हर्नन्स, करेक्ट. तर मग इंटरनल सिक्युरिटी, इथिक्स, असे खूप सारे विषय तुम्हाला मेन्स मध्ये ऍड होतात. मग हे जे विषय आहेत हे ना मेन्सचे, हे महत्वाचे विषय असतात, बरोबर. मग अशा विषयांचा पण अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. मग सेकंड इयरला आपण त्या विषयांवर भर देणं सुरू करणार आहे. पहिली गोष्ट, आपलं जे रेग्युलर सब्जेक्ट्स आहेत ते तर करायचेच आहेत, पण त्याच्या पलीकडे मेन्सचे पण विषय करायचे असतात आपल्याला. मग मी त्याला म्हटलं की कोर विषयांवर भर देणं गरजेचं आहे. तर सेकंड इयरला आपण याच्यावर भर देणार. तर सेकंड इयरला आपल्याकडे काही महत्वाचे टास्क असणार आहे, जसं मुख्य विषय समजून घेणे आणि त्याचा अभ्यास सुरू करणे, है ना. मग हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स या विषयांच्या पलीकडे इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड, है ना, त्यानंतर मग इंटरनॅशनल रिलेशन्स, गव्हर्नन्स, करेक्ट, डिझास्टर मॅनेजमेंट, हे असे जे विषय आहेत ना, हे पण आपल्याला समजून यांच्या प्रॉपर नोट्स बनवून तयार होणं गरजेचं आहे. ही कारवाई आपली कधी असणार आहे? सेकंड इयरला गेल्यावर असणार आहे. कारण की फाउंडेशन इयर मधला बेस तयार झाल्यानंतर हे आपल्याला सोपं जाते अभ्यास करायला. तुम्हाला आता ऐकायला अवघड वाटत असेल, पण इतकं अवघड नाही येते, ठीक आहे. तर मग हे मुख्य विषय समजून घेऊन यांचा सिलेबस प्रिपेअर करणं हा आपला टास्क सेकंड इयरला सुरू होतोय. याच्या पलीकडे आपल्याला उत्तर लेखनाचा सराव करणं पण गरजेचं आहे. कारण की मेन्सचा जो पेपर असणार आहे आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असणार आहे. बरं मित्रो, मी स्पष्ट शब्दात सांगतो, ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही जी उत्तरं लिहितात, आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही उत्तरं लिहितायत, जर त्याच पद्धतीनं तुम्ही एमपीएससीच्या मेन्स मध्ये किंवा युपीएससीच्या मेन्स मध्ये उत्तरं लिहिले तर तुम्हाला जास्त मार्क भेटणार नाही. तुमचं मेरिट मध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस फार कमी असतात त्या ठिकाणीला. का? कारण की आपल्या उत्तरांना ना कुठला इंट्रोडक्शन असते ना कुठल्या त्याच्यामध्ये कंटेंट असतो, म्हणजे त्याला कुठला स्ट्रक्चरच नसते. पण ज्यावेळेस आयोग आपले पेपर चेक करताना तर ते अशी अपेक्षा ठेवून चेक करतं की हे भविष्यातले अधिकारी आहेत, मग यांच्या उत्तर लेखनामध्ये पण ती शिस्त दिसली पाहिजे. ती शिस्त ग्रॅज्युएशन पर्यंत नसते ना. म्हणून मग आपल्याला एका शिस्तबद्ध पद्धतीनं उत्तर कसं लिहायचं, एका स्ट्रक्चर्ड वे मध्ये उत्तर कसं लिहायचं, याची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते, रोज प्रॅक्टिस करावी लागते. त्याला मी म्हणेल उत्तर लेखनाचा सराव, है ना. तर उत्तर लेखनाच्या सरावामध्ये आपण शिकतो की उत्तर कसं लिहिलं पाहिजे. अभ्यास करून घेणार, आता त्याला लिहायचं कसं. तर मग उत्तर लेखन करत असताना उत्तर हे 3 फॉर्म मध्ये लिहितो आपण, म्हणजे त्या स्ट्रक्चर मध्ये 3 लेवल येणार आहेत. इंट्रोडक्शन म्हणजे जो प्रश्न विचारलाय त्या टॉपिकला इंट्रोड्यूस करणे, नंतर त्या टॉपिकची माहिती देणे, त्याला आपण बॉडी पार्ट म्हणू, आणि नंतर त्या टॉपिकचं कन्क्लुजन करणे. आता मी मेची जी स्ट्रॅटेजी शिकवलेली होती, इतिहासाची शिकवलेली आहे, त्याच्यावरूनच तुम्ही हे समजू शकतात. त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवेल. तर मग त्यात तुम्हाला कळेल की मेन्सचं उत्तर लेखन कसं करायला पाहिजे. पण आपल्याला उत्तर लेखन कसं करायचं याची पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मग जर तुम्ही सेकंड इयर पासूनच त्याची प्रॅक्टिस करणं सुरू केलं तर मग आपला हात त्याच्यावर बसतो, आपली मेंटॅलिटी त्या हिशोबाने तयार होते. आणि अजून ह्या पद्धतीनं जर तुम्ही उत्तर लिहिणार आहे तर तुम्हाला याचा फायदा ग्रॅज्युएशनला पण होणार आहे बरं का, तुम्हाला हेही सांगतो. कारण की ग्रॅज्युएशन मध्ये पण जर तुम्ही इतक्या स्ट्रक्चर वे मध्ये किंवा एकदम व्यवस्थित पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीमध्ये उत्तर लिहिणार आहे तर तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये पण आहेत त्याच्यापेक्षा जास्त मार्क, म्हणजे आतापर्यंत मिळतायत त्याच्यापेक्षा जास्त मार्क भेटतील तुम्हाला. अशा पद्धतीने ही उत्तर लेखनाची सवय तुम्हाला लावणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपला नियमित 4 ते 5 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. आता अभ्यासाची क्वांटिटी वाढवावी लागत जाईल आपल्याला, ठीक आहे, धीरे धीरे. तर मग इथं आपल्याला 4 ते 5 तास डेली अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मग जर तुम्ही अशा पद्धतीनं सेकंड इयर कंप्लीट केलं तर तुम्हाला दिसेल की सेकंड इयरच्या एंड पर्यंत तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर होतोय. फर्स्ट इयरला आपण फाउंडेशन क्लिअर केलं, सेकंड इयरला आपण कोर सब्जेक्ट सकट मेन्स आणि ऍडव्हान्सचा अभ्यास कंप्लीट केला, बरोबर. तर अशा पद्धतीनं आपल्याला सिलेबस कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे. तर फर्स्ट आणि सेकंड इयरला आपल्याला ही स्ट्रॅटेजी असणार आहे. त्यानंतर आपलं जे थर्ड इयर असणार आहे हे थर्ड इयर फक्त प्रॅक्टिस इयर असणार आहे. म्हणजे इथं 2 वर्षात केलेला अभ्यास फक्त आपण प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करणार, ठीक आहे, प्रॅक्टिस करणार त्याची. मग प्रॅक्टिस करत असताना आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी काय असतात तर त्याच्या सर्वात पहिले रिव्हिजन. प्रॅक्टिस करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते? रिव्हिजन. रिव्हिजन का?
कारण की मानवी जी बुद्धी आहे ना, आपला जो मेंदू आहे ना, तो एका सिस्टीम मध्ये काम करतो. त्या सिस्टीम मध्ये काल काय वाचन केलं ते संपूर्ण जसं तसं म्हणजे 100% आज लक्षात राहील असं नसते. काल आपण जे वाचन केलं कदाचित त्याच्या 40%, 50%, 30% आपल्याला लक्षात राहील. पर्सन टू पर्सन थोडंसं व्हॅरिएबल असेल. पण प्रत्येकाच्या बाबतीत एक गोष्ट कॉमन आहे की 100% लक्षात राहणार नाही. मग कालचा अभ्यास जर आज 100% लक्षात राहणार नाहीये, तर मग आपण 3 वर्षानंतर ज्याची एक्झाम द्यायची त्याची तयारी आजपासून का बरं करायची आणि कशी करायची? तर त्याच्यासाठी रिव्हिजन तुम्हाला मदत करेल. रिव्हिजन म्हणजे पुनरावलोकन. रिव्हिजन केल्याने काय होणार आहे की आपण जो कंटेंट विसरतोय रोजचा रोज अभ्यास करून, तो आपण विसरणार नाही. आपण तो कंटेंट काय करत जाऊ, पुन्हा जिवंत करत जाऊ आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मेमरीजमध्ये. तर मग रिव्हिजन कंटिन्यू करणं गरजेचं आहे. रिव्हिजन केल्याने आपली अॅक्युरेसी आणि स्पीड पण वाढताना दिसेल आपल्याला. म्हणजे जर तुम्ही एखाद गोष्ट कॉन्स्टंटली रिवाइज करताय तर पटकन ते तुमच्या डोक्यामध्ये ब्लिंक होतात त्यांची उत्तरं आणि मग आपण त्याचे आन्सर लिहिताना वेळ वाया घालवत नाही. पण जर एखाद गोष्ट तुम्ही रिवाइज नाही करत आहे, म्हणजे तुम्ही आज काय वाचलं आणि महिन्याभरानंतर जर त्याचा तुम्ही आठवायला गेलात, तर मग आपण खूप विचार करतो त्या बाबतीमध्ये, है ना. म्हणजे त्याच्याने काय होते, आपली अॅक्युरेसी पण कमी होते आणि स्पीड पण कमी होतो. आता जर अॅक्युरेसी आणि स्पीड कमी झाला ना, तर आपल्याला प्रिलिम्स मध्ये त्याची किंमत मोजावी लागते. कुठं? प्रिलिम्स मध्ये. कारण की प्रिलिम्स मध्ये 2 तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. त्या ठिकाणी आपल्याला स्पीड आणि अॅक्युरेसी दोघं गोष्टी लागतात. म्हणून रिव्हिजन कंटिन्यू करणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर मेन्सच्या उत्तरलेखनाचा सराव कंटिन्यू ठेवायचा आहे. जो आपण सेकंड इयरला सुरू केला होता त्याला आता आपल्याला अपग्रेड करायचं, रोजच्या रोज जास्तीत जास्त लिखाण करायचंय. कारण की आता वाचन कमी असणार आहे. सिलेबस तो 2 वर्षामध्ये कंप्लीट केला. 3ऱ्या वर्षाला आता फक्त आपण प्रॅक्टिस करणार आहे. मग त्याच्यामध्ये मेन्सची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला टेस्ट सिरीजवर फोकस करायचा आहे. थर्ड इयरला असताना प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, दोघांच्या टेस्ट सिरीज आपल्याला द्यायच्या आहेत. वीकली टेस्ट सिरीज द्यायच्या आहेत. हफ्त्यामध्ये कमीत कमी 1 ते 2 टेस्ट सिरीज द्यायच्या आहेत, प्रिलिम्स आणि मेन्स दोघांच्या, है ना. काही सब्जेक्टिव्ह द्या, काही सब्जेक्टिव्ह टेस्ट असतील तर सब्जेक्टिव्ह टेस्ट द्या, काही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे सगळे विषय मिक्स करून असतील तर काही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट द्या, है ना. पण या सगळ्या टेस्ट देणं गरजेचं आहे. आपण जितक्या जास्त टेस्ट देणार आहे तितका आपला सराव होतो परीक्षेचा आणि त्याच्याने काय होतं, आपली स्पीड, अॅक्युरेसी आणि रिझल्ट इन्शोर होतो. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने आपल्याला टेस्ट सिरीज, रिव्हिजन यांच्या मदतीने काय करायचं आहे, आपल्याला प्रॅक्टिस करायची. बरं, ज्यावेळेस तुम्ही फायनल इयरला असणार आहे ग्रॅज्युएशनच्या, म्हणजे मी असं गृहीत धरलं की 3 वर्षाचं आपलं ग्रॅज्युएशन आहे. काही ग्रॅज्युएशन 4 आणि 5 वर्षाचे पण असतील, पण मी 3 वर्षाच्या हिशोबाने स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे ना. तर मग ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असणार आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही प्रॅक्टिस करताय त्या वर्षाला तुम्ही काय करू शकताय, एक्झाम फॉर्म फिल करू शकताय. म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट होण्याची गरज नाहीये. तुम्ही लास्ट इयरला असताना सुद्धा काय करू शकताय, फॉर्म भरू शकताय. कंडिशन अशी आहे की एमपीएससी मध्ये ज्या वेळेस तुमचं मेन्स साठी सिलेक्शन होते, प्रिलिम्स नंतर मेन्स असणार आहे ना, मेन्स साठी सिलेक्शन होणार आहे त्या क्षणाला तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. मेन्स ना, म्हणजे प्रिलिम्स पर्यंत डिग्री सर्टिफिकेट नाही चालेल, पण ती प्रिलिम्स क्वालिफाय झालेत, जी की प्रिलिम्स नंतर मेन्स तुमची असणार आहे 4 महिन्यामध्ये, है ना. तर पण त्या 4 महिन्याच्या अगोदर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म चालू होऊन जाणार आहे. लेट्स से एक्झाम्पल, प्रिलिम्स नंतर 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुमचं मेन्स ऍप्लिकेशन सुरू होतं. म्हणजे प्रिलिम्स नंतर 2-2.5 महिन्यामध्ये जे मेन्स ऍप्लिकेशन होणार आहे त्या मेन्सच्या ऍप्लिकेशनच्या पहिले तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट म्हणजे परीक्षा देऊन रिझल्ट लागणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुम्ही मेन्सचा फॉर्म भरून परीक्षेमध्ये पुढे जाऊ शकता. बरोबर. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही फायनल इयरला असताना प्रिलिम्स देऊ शकतायत पण मेन्स नाही देऊ शकत, है ना. तर प्रिलिम्स द्यायची. आणि जनरली राज्यसेवा जी असते ना, यांचं शेड्यूल कसं असते की मार्च मध्ये हे काय करतात, नोटिफिकेशन आणतात, है ना. मग तुमचं मे जून पर्यंत काय करतात, एक्झाम कंडक्ट करतात प्रिलिमची, आणि मग त्याच्यानंतर तुमची मेन्सची एक्झामिनेशनची सुरुवात होते. जसं ह्या वर्षीला त्यांनी 28 सप्टेंबरला प्रिलिमची डेट टाकलेली आहे. मग जर तुम्ही आता ह्या वर्षाला ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहे तर तुम्ही आता ऍप्लिकेशन करा, म्हणजे आता ते डेट संपलेले आहेत पण तुम्ही ऍप्लिकेशन करू शकला असतात. आणि मग तुमची सप्टेंबर पर्यंत प्रिलिम्स कंप्लीट होऊन त्याच्यानंतर मेन्सचा रिझल्ट लागला असता, प्रिलिमचा रिझल्ट लागला असता मेन्ससाठी, तोपर्यंत तुमच्याकडे डिग्री येऊन लागते. कारण की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत तर परीक्षा पास होऊन रिझल्ट डिक्लेअर होऊन जातात ग्रॅज्युएशनचे. म्हणजे काय की यांचं शेड्यूलच असं बनवलेलं असते की फायनल इयरची मुलं ती परीक्षा देऊ शकतात. हा, त्याच्या बाबतीत आपण टेन्शन घ्यायचं नाही, फक्त नियम माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही नियम माहित नाही
असं सांगून चुका नाही करू शकत आहे त्या ठिकाणीला. प्रत्येकाने ही जबाबदारी स्वतः सांभाळायची. नोटिफिकेशन जशी रिलीज करताय आयोग, पहिल्या दिवशी फक्त नोटिफिकेशन व्यवस्थित वाचायची. आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे की नाही याची काळजी तुम्हाला म्हणजे आपल्यालाच ठेवणं गरजेचं असते, है ना. मग तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही जर रिझर्वेशनचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत तर रिझर्वेशनला लागू असलेले सगळे सर्टिफिकेट तयार असले पाहिजे, ते बी कट ऑफ डेट सकट. तुमचे बर्थ सर्टिफिकेट तयार असले पाहिजे, एज सर्टिफिकेट तयार असले पाहिजे कट ऑफ डेट सकट, है ना. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तयार असले पाहिजे कट ऑफ डेट सकट. याची तयारी करणं हे तुमचं आपलं वैयक्तिक काम आहे. आयोग त्याच्यामध्ये अजिबात दिलगिरी, अजिबात तुम्हाला लिनियन्सी किंवा खुली छूट देऊ शकत नाही. तर मग अशा पद्धतीने आपण 3 वर्षाची काय करतो, ही एक स्ट्रॅटेजी ठेवत असतो. तर या 3 वर्षाच्या स्ट्रॅटेजीमध्ये पहिल्यांदा फाउंडेशन क्लिअर करू, नंतर ऍडव्हान्स लेवलला जाऊ आणि नंतर प्रॅक्टिस करू. तर असं 3 वर्षाचं प्रिपरेशन असणार आहे आपलं. ठीक आहे. 12वी नंतरचं ग्रॅज्युएशन एका साईडला चालत असताना हे 3 वर्षाची प्रिपरेशन करणं अवघड काम नाहीये. हा, ग्रॅज्युएशन नंतर हे 3 वर्ष देणं फार अवघड काम असते, म्हणजे पेशन्स नसतो तेवढा. पण 12वी नंतर देऊ शकतोय ना आपण. तर मग 12वी नंतर जर आपण असं 3 वर्षाची स्ट्रॅटेजी करून पुढे जाणार तर नक्कीच यश भेटण्याचे चान्सेस वाढतात त्या ठिकाणी. मग आपल्याला या 3 वर्षामध्ये अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं असते. जसं रोजचा अभ्यास रोजच करावा लागेल. रोज 4 ते 5 तासाचा जर तुम्ही अभ्यास करू शकताय तर बेस्ट 3 ते 4 तास कमीत कमी तुम्हाला करणं गरजेचंच आहे आणि तो रोजच करायचा. याच्यामध्ये नियमितता असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मॉक टेस्ट देणं पण काय अत्यंत गरजेचं आहे. जसं असं सिलेबस कंप्लीट होईल मॉक टेस्टची फ्रिक्वेन्सी वाढवायची. ठीक आहे. उत्तर लेखनाचा सराव पण करणं गरजेचं आहे. उत्तर लेखनामध्ये तुम्ही त्या ठिकाणीला अजिबात खंड पडू द्यायचा नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ह्या ग्रॅज्युएशनच्या 3 वर्षामध्ये स्वतःच्या पर्सनॅलिटीवर पण फोकस करायचा आहे. पर्सनॅलिटी म्हणजे बॉडी बिल्डिंग अँड जिमिंग शिमिंग हे नाही सांगत मी तुम्हाला. पर्सनॅलिटी म्हणजे काय, हाऊ यू टॉक, म्हणजे तुम्ही कसं बोलताय, तुम्ही कसं रिस्पॉन्ड करतायत, बरोबर ना. का तुम्ही एकदम शॉर्ट टेम्पर्ड आहात, नाही आहात, ही पर्सनॅलिटी असते आपली. ह्या परीक्षेचं खासियत अशी आहे की प्रिलिम्स मेन्स नंतर इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू काय असतो तर इंटरव्ह्यू मध्ये आपलं नॉलेज नाही चेक करत. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची. इंटरव्ह्यूला म्हणतात पर्सनॅलिटी टेस्ट, हे ऑफिशियल नाव आहे त्याचं. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे ती पर्सनॅलिटी जाणून घेण्यासाठी ते इंटरव्ह्यू मध्ये फेस टू फेस विद्यार्थ्याशी बोलतात आणि त्याची पर्सनॅलिटी जाणून घेतात. मग त्याला चित्रविचित्र प्रश्न विचारतात आणि त्याच्या स्वभावाचे गुण ओळखून त्याला तसे मार्क ठेवतात. पर्सनॅलिटी एका दिवसात बनत नसते, मग त्याच्यामुळे तिच्यावर रोज काम करणं गरजेचं आहे. तर मग जर तुम्ही 12वी नंतर ठरवलं की तुम्हाला परीक्षा पास व्हायचंय आयोगाची, तर मग त्या हिशोबाने स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करणं सुरू करा. कसं बोलावं, कसं चालावं, कसं बसावं, उत्तर कसे द्यावेत, मुद्द्यावर कसं राहावं, है ना. या सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागते. याला म्हणायचं आपण पर्सनॅलिटी टेस्ट, है ना. तर मग त्याच्यासाठी आपल्याला मुलाखतीची म्हणजे इंटरव्ह्यूची तयारी ही पहिल्या दिवसापासून करायची असते. त्याच्यासाठी असा कुठला एक कोर्स वगैरे करून तुम्ही 2 दिवसामध्ये शिकू नाही शकत. या गोष्टी स्वभावामध्ये आपल्या इनबिल्ट होतात, है ना. तुम्हाला इंटरव्ह्यू पॅनल जो असतो ना, इंटरव्ह्यू पॅनल त्या ठिकाणीला तुमची पर्सनॅलिटी जाणून घेताना एकदम वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडे खूप सारे मार्ग असतात, जाणून घेतात. म्हणजे तुम्ही किती जागरूक आहात जर हे त्यांना समजून घ्यायचं असेल तर ते तुम्ही कुठल्या भागातनं आलेला आहात किंवा शिक्षण तुमच्या कुठल्या भागातनं झालेलं आहे त्या भागाची माहिती विचारतील तुम्हाला. तुम्ही जर खानदेशातनं असणार आहे तर तुम्हाला ते खानदेशाबद्दलचे असे प्रश्न विचारतील की ज्याच्याने त्यांना लक्षात येईल की हा तुम्ही जो ना कान आणि डोळे उघडे करून तुमच्या आजूबाजूच्या इलाकाकडे बघत असतात, है ना. म्हणजे याच्याने जागरूकता समजते की कुठला व्यक्ती किती जागरूक आहे, की तो जिथं राहतोय त्याला त्याच्याबद्दल कितपत माहिती आहे. असे खूप सारे मार्ग असतात त्यांच्याकडे. मग याच्यासाठी आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे. याला म्हणायचं मुलाखतीची तयारी किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन. तर मग ही पण चालू ठेवणं गरजेचं आहे. स्वतःच्या नोट्स बनवा, कारण की या नोट्स तुम्हाला रिव्हिजन करायला मदत करतात. लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी रिव्हिजन कंटिन्यू करत राहा. रिव्हिजनला अजिबात कंटाळा करायचा नाही. त्या ठिकाणी ज्याने रिव्हिजनला कंटाळा केला त्याचा वेस्ट टाइम काय झाला, संपूर्ण वेस्ट झालेला आहे. टाइम वेस्ट नाही करायचा आहे ना. तेच आन्सर रायटिंग आणि अगेन एक स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे. सेल्फ डिसिप्लिन मेंटेन करणं गरजेचं आहे. खूप सारे विद्यार्थी म्हणतात की सर वेळ नसते. वेळ कोणाचकडे नसते. प्रत्येकाला दिवसातनं 24 तास भेटलेले असतात. पण जर तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे आणि काहीतरी मिनिंगफुल आयुष्यामध्ये, म्हणजे एखाद गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त मला गरजेचं आहे किंवा त्याचा एक महत्व आहे, जर मला ती गोष्ट पूर्ण करायची आहे ना तर त्याच्यासाठी वेळ काढणे ही माझी जबाबदारी. देव काही मला 24 चे 25 तास नाही करून देणार, है ना. मग गरज असेल
तर सकाळी लवकर उठणे, बाकीचा मोबाईलचा जो टाइमपास असेल तो कमी करणे, मित्रांमध्ये एक सिलेक्टिव्ह वेळमध्येच भेटणे, त्यांना उठसूट मित्रांसोबत गप्पा टप्पा नाही मारणे. खूप सारे पर्याय आहेत की जिथं तुम्ही तुमचा वेळ काय करू शकताय, मॅनेज करू शकताय. तर याच्यासाठी सेल्फ डिसिप्लिन लागते है ना. तर हे सेल्फ डिसिप्लिन येणं गरजेचं आहे. चांगलं खाणं, चांगला आहार है ना, चांगली झोप है ना, चांगला व्यायाम हे पण तितकंच गरजेचं आहे. तर चांगलं खा, चांगलं वागा म्हणजे व्यायाम वगैरे करा आणि चांगली झोप घ्या. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करणार आहे तर तुम्हाला असं दिसेल की हसत खेळत या 3 वर्षामध्ये तुम्ही प्रिपरेशन केलेली आहे. ठीक आहे. आणि जाता जाता ऑलवेज रिमेंबर, बॅलन्स मेंटेन करणं गरजेचं आहे तुमच्या डिग्री इयरमध्ये आणि एमपीसीच्या अभ्यासामध्ये. एकाच गोष्टीकडे फोकस करून चालणार नाही. जर तुम्ही ग्रॅज्युएशनकडे फोकस केला तर एमपीसी युपीसी कडे दुर्लक्ष होणार आहे, त्याच्याने पण नुकसान होऊन जाईल. पण जर तुम्ही एमपीसी युपीसी कडे फोकस केला तर तुमच्या ग्रॅज्युएशन इयरचं नुकसान ते पण अयोग्य असणार आहे. तर फोकस किंवा जे संतुलन आहे, फोकस करून ते संतुलन मेंटेन करण्याचं काम आहे. गरज पडल्यास योग्य मार्गदर्शन घ्या. ज्ञानज्योती एज्युकेशन अशा बाबतीत तुम्हाला सदैव मदत करण्यासाठी तयार असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर मग मित्रो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे आपल्या सर्वांसमोर एक नवीन बॅच घेऊन आलेली आहे जिचं नाव आहे निर्माण बॅच. आता ही निर्माण बॅच काय असणार आहे? ही निर्माण बॅच एमपीएससी आणि यूपीएससी अशा एक्झामच्या प्रिपरेशनसाठी तयार करण्यात आलेली आहे. या बॅच मध्ये 2 प्रकारचे कोर्सेस असणार आहे. एक 3 इयर फाउंडेशन कोर्स, ज्याच्याबद्दल मी आता सांगितलं, अशा स्ट्रॅटेजीने आपण ते 3 इयर फाउंडेशन कोर्स मध्ये विद्यार्थ्यांची तयारी करणार आहेत. आणि दुसरी असणार आहे 1 इयर इंटिग्रेटेड बॅच, जी ग्रॅज्युएशन नंतरच्या विद्यार्थ्यांना किंवा फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी कामी असणार आहे. बरोबर. ह्या बॅचेस इंग्लिश आणि मराठी अशा दोघं मीडियम मध्ये असणार आहेत अवेलेबल. ठीक आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन इव्हन अशा 2 मोड मध्ये पण असणार आहे. जर तुम्ही ऑनलाईन मोड मध्ये या बॅचेस मध्ये ऍडमिशन घेतायत तर तुम्हाला जे पुस्तकं असणार आहे ती घरपोच देण्यात येणार आहे, होम डिलिव्हरी होणार आहे त्यांची. बरोबर. याच्या पलीकडे आपल्याकडे टेस्ट सिरीज असणार आहे. त्याच्यानंतर 1 to 1 मेंटरशिप, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक फॅकल्टी असाइन करेल जो त्यांची अकॅडमिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, परीक्षेच्या संदर्भात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. अशा वेगवेगळ्या फीचर्स सकट आपण ही एक निर्माण बॅच त्या ठिकाणी तयार केलेली आहे. निर्माण बॅच बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 7887992834 ह्या नंबरवर संपर्क करा. परत नंबर सांगतो, 788-799-2834 या नंबरवर संपर्क केला तर तुम्हाला निर्माण बॅच बद्दलची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. धन्यवाद.